राहाता तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलाय। सोयाबीनचं पीक वाहून गेले। पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप आले। सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतांना तलावाचं स्वरूप आलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव, श्रामपूरसह शिर्डीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। हा पाऊस उघडण्याचं नाव देखील घेत नाही। ज्या पद्धतीने मराठवाडा आणि अहिल्यानगर दक्षिण भागामध्ये पाथर्डी, शेवगाव या ठिकाणी जसा पाऊस झाला तशाच पावसाची सुरुवात काल सायंकाळपासून अहिल्यानगर उत्तरेच्या भागात सुरू झालेली आहे। आपण आता राहाता तालुक्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण सोयाबीनचं जे शेत आहे या शेतामध्ये आहोत। परवा या शेतकऱ्यानं सोयाबीन काढून ठेवली होती, रानामध्ये ही सोयाबीन सोंगून ठेवली होती, जेणेकरून काल हा शेतकरी ही सोयाबीन मशीन मधून काढणार होता। मात्र काल सायंकाळीच पावसाची सुरुवात झाल्यानं ही काढून ठेवलेली सोयाबीन अक्षरशः वाहून गेली आहे। जवळपास गुडघाभर पाणी या सोयाबीनच्या शेतामध्ये साचलेलं आहे आणि शेतकरी राजा हवालदिल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे शेतकरी आहे। काय सांगशील दादा, ही सोयाबीन नेमकी तुम्ही कधी काढून ठेवली होती आणि नेमकी काय परिस्थिती या पावसामुळे झाली? माझे नाव दर्शन मुजमुले, मी राहणार खडकेवाके। तर आम्ही ही सोयाबीन परवा सोंगायला सुरुवात केलेली। काल आमची सोंगून झालेली पूर्ण। तर उद्या आम्ही ही मशीनमधनं काढणार होतो। तर काल रात्री अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे ही सोयाबीनची अशी अवस्था झाली। तर सरकारकडून आमची एक एवढीच अपेक्षा आहे की याची भरपाई मिळावी। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो पावसामुळे हिरावल्याचं बघायला मिळत आहे। सरकारने आम्हाला तात्काळ मदत द्यावी, नुकसान भरपाई द्यावी अशी आशा शेतकऱ्याकडनं केली जात आहे। नेमकं सरकार कशा पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, राहाता, अहिल्यानगर।